काय झालं मंडळी, आम्ही कॉमेडीचे व्हिडिओ काढत होतो, पण त्याला वेळ बी लागतो, मेहनत बी लागती. तर आजकाल काही आम्हाला तेवढा वेळ देणं शक्य नाही होऊ राहिलं. तर आम्ही काय ठरवलं की एक नवीन आयडी तयार करायचा आणि त्याच्यावर फक्त खायचे प्यायचे व्हिडिओ टाकायचे आहे ना. ते खायचं दाखवते मी. हा, पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो. हे खायचं धिरडे बघा. धिरडं आहे उपवासाचं. हा, मला आज शनिवार आहे म्हणून सोनूच्या मम्मीनं शेंगदाण्याची आमटी आणि धिरडे केलेले. हा, ही अशी आमटी केली. ही उपवासाला चालती. हो, आणि याच्यात काय टाकेले? याच्यामध्ये बगर आणि साबुदाणा. अगोदर 2 वाट्या बगर, अर्धी वाटी साबुदाणा 2 ते 3 तास भिजू घातलं होतं. मग त्याला मिक्सर मध्ये दळून काढलं. दळल्याच्या नंतर मी त्याला अर्धा तास झाकून ठेवलं. नंतर करू राहिले अशी धिरडे. हा, भगर, साबुदाणा आणि मीठ हा, मिक्सर मधून तिनं बारीक करून घेतलं आणि असं छान कडक झालं बघा. आता आणि हे मस्त गावरान तुपामध्ये करू राहिले. तर सोनूची मम्मी धिरडं बनवू राहिली. तवाला तपला पहा, त्याच्यामुळं धुपट होऊ राहिलं. तर कसं धिरडं बनवती ते दाखवतो. धिरडं, आमच्याकडे धिरडं म्हणते शॉर्टकट मध्ये. तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा. मी इकडे लगे गरम गरम धिरडं घेतलं, शेंगदाण्याची आमटी, कैरी आणि आमटीत लिंबू लय भारी लागतं तर लिंबू घेतलं आणि हे असं तुंप टाकू राहिली सोनूची मम्मी त्याच्यावर. थोडस सोनूची मम्मी मै लय सोय घेती. मी बी मला- खाणार आहे ते. आ मी बी खाणार आहे. अच्छा, तुला कमी तुपावाला करतीन, मला जास्त तुपावाला टाकतीन तू. आय लव्ह यू. तर मंडळी, ते कॉमेडी व्हिडिओ काढायला लय मेहनत लागती. पहिलं डोक्यात विचार कराव काय व्हिडिओ काढायचा, नंतर शूटिंग काढाव, एडिट कराव, लय टाइम लागतो. परेशानी राहते. खायला तर रोज लागतच, बरोबर. उपाशी तर काही राहत नाही आम्ही. तर असेच खायचे प्यायचे व्हिडिओ टाका जाईन मी रोज. ज्याला ज्याला आवड आहे त्यांनी नक्की फॉलो करा, हाय ना ग. तर चला, धन्यवाद, बाय. तर या मग साबुदाणा भगरीचे धिरडे आणि शेंगदाण्याची आमटी खायला.